संतोष देशमुखांच्या कुटुंबानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं देशमुख कुटुंबाला आश्वासन। यांचा तेरे नाम झाला पाहिजे। तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे। आझाद मैदानावरील सरपंच परिषदेच्या आंदोलनातून सुरेश धसांचा हल्लाबोल। मजकुराची माहिती न देता माझी सही का वापरली? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा वकिलाला सवाल। वकिलानं स्वतःहून केलेली याचिका घेतली मागे। संजय राऊतांकडून वाल्मिक कराडचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो ट्विट। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? राऊतांचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षाच्या नेत्यांची घेणार बैठक। एकनाथ शिंदेंमुळे मनसे महायुतीत नाही, मनसेच्या बैठकीत नेत्यांचा सूर। तर पालिका निवडणुकीत भाजप मनसे युतीची चाचपणी, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। ऐकलं तर ठीक, नाही तर हटा, सावंकी घटा। शेतकरी मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार। टोरेस घोटाळ्याप्रकरणी 2 परदेशी नागरिकांसह 3घांना अटक। कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची फसवणूक झाल्याचा सोमय्यांचा दावा। जनगणमनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, रामगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावं, महाराजांची मागणी। तब्बल 5 महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत गडावर जाता येणार।